तर आपण एक म्हण आपण नेहमी ऐकलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की वाचाल तर वाचाल, म्हणजे आपण जर पुस्तकं वाचू तर आपण आयुष्यामध्ये जगू, असं त्यांचं म्हणणं होतं. तर आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण शाळेमध्ये राहतो, तर आपण पुस्तकं नेहमी आपल्या हातामध्ये राहते, आहे की नाही? राहते ना? हां, तर मग आपण पुस्तकं सकाळी वाचतो, संध्याकाळी वाचतो, दिवसभर शाळेमध्ये वाचतो. तर आपण पुस्तके का वाचतो? पुस्तके वाचल्यामुळे कोणते फायदे होतात आणि पुस्तके वाचून आपल्याला कोणतं ज्ञान मिळते, तर याच्याविषयी तुमचं मत मला जाणून घ्यायचं आहे. तर आपण पुस्तके काय वाचतो, कोण सांगेल? प्रकाश. पुस्तक वाचल्याने आपली बुद्धिमत्ता वाढते. पुस्तक वाचल्याने आपल्याला चांगली माहिती मिळते. चांगली माहिती मिळते. पुस्तकं वाचल्यामुळे चांगली माहिती मिळते. खूप चांगलं. आणखी कोण सांगेल? मुलीपैकी कोण सांगेल? सांग दिव्यानी. पुस्तक वाचल्यामुळे ज्ञान मिळते. काही आपण पुस्तक वाचल्यामुळे बनू शकतो. बाहेरचे काही माहिती पडते. बाहेरची बरीचशी आपल्याला माहिती पुस्तकं वाचल्यामुळे मिळते. बरोबर, खूप चांगलं. बस बेटा. आणखी कोण सांगते? सांग बेटा. उमेश्वरी सांग बेटा. ज्ञान मिळते. बुद्धी चांगली वाढते. आणखी बेटा. अभ्यास चांगला आपला ज्ञानात भर पडते, आहे की नाही? साक्षी तू सांगते बेटा. चल सांग. जर आपल्यापाशी पुस्तकच नाही राहिले तर आपल्याला वाचता कसं आलं असते? हां, आपलं खूप चांगलं सांगितलं. पुस्तकच नसते राहिले तर आपण वाचूच शकलो नसतो. खूप चांगलं. बस बेटा. आणखी कोण सांगते? इकडे गगन. सांग बेटा तू. सांग. पुस्तक पढ़ने से कुछ बड़ा बन सकते. पुस्तक पढ़ने से पायलट बन सकते. पुस्तक पढ़ने से ट्रेन ड्राइवर बन सकते. पुस्तक आपण जर पुस्तकं वाचली तर आपण मोठे अधिकारी होऊ शकतो. तुम्ही खूप चांगली उत्तर दिली. तुमच्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या.